वाटते अनेक मुंबई शहरातले SRA संबंधित निवेदन हे सेना भवनला येत असतात। काही पॉलिसीजच्या बाबतीत पण देखील काही गोष्टी ज्या होत्या, नवीन MST स्कीम्स सरकारने आणलेल्या आहेत त्याच्याबद्दलची काय अधिकची माहिती आणि आगामी काळामध्ये पण देखील विशेषतः वरळी विधानसभेमध्ये पण देखील आदरणीय आशिष चेंबूरकर जी असतील, सुनील शिंदे जी असतील, आम्ही मी असेल, आम्ही काही मुद्दे त्यांच्यासमोर ठेवण्याचं काम केलं होतं आणि त्याला गती देण्याची भूमिका घेतली। मला सांगण्यात आनंद होतोय की जनता कॉलनीच्या बाबतीतला जे BPT लँडच्या बाबतीतला जे एक संभ्रम होता ते देखील साहेबांनी सांगितलं आणि विचारलं की व या लोकांना घरं मिळाली पाहिजे, बेघर होता कामा नये। 7 रस्ता धोबीघाटमध्ये जे लोकांना भाडे मिळाले नाही ते भाडे त्वरित देण्याचे पण देखील आदेश SRAला सांगण्यात आलेत आणि SRAने करण्याचं काम केलं आणि विशेषतः ज्या योजना आता त्याला गती जी मिळाली नाहीये, मग सिद्धार्थनगर, प्रेमनगर जे असेल त्यालाही गती द्यायला पाहिजे आणि जर देत नसेल तर संबंधित विकासकांवरती तुम्ही कारवाई करा किंवा प्रशासन म्हणून घेऊन काहीतरी तुम्ही दाखवण्याचं काम करा। अशा विभिन्न विषयावरती चर्चा झाली आणि एक सकारात्मक निर्णय आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही घेण्याचं काम केलं। जे इतर जे आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे की अनेक काही जे पॉलिसीचे विषय त्यांना आज सांगता येते, त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेऊन घेतलं आणि ती योग्य ती कारवाई करते अशी अपेक्षा आहे। अमित ठाकरे आज वरळीमध्ये बैठक घेत आहेत, संभाव्य उमेदवार त्यांचे संदीप देशपांडे असतील असं सांगितलं जात आहे। काय मला असं वाटतं की त्यांनी उभं राहायला पाहिजे होतं असं जर असेल तर वरळीतलं, म्हणजे ते जर आढावा घेत असेल तर मला असं वाटते कोण राहतोय यापेक्षा इकडची जी जनतानी एक कौल घेतलेला आहे। ठाकरे कुटुंबातला एक पहिला व्यक्ती ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका घेतली आणि त्याची ख्याती ही फक्त वरळीपुरता नाही, राज्यामध्ये नाही तर देशामध्ये आणि परदेशामध्ये देखील केलेली आहे आणि मला आत्मविश्वास आहे की वरळीतला मतदार हा पूर्ण ताकदीने आदरणीय आदित्य ठाकरेजींच्या मागे उभं राहील। आता मनसेचा उमेदवार आहे, आता अजून महायुतीचे उमेदवार कोण जाहीर होणार आहेत नाही होणार आहेत बघूया काय होतं नाही होतं। अजिबात नाही, आव्हानात्मक असं नाही, पण कुठच्याही निवडणुका असतात, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। मला असं वाटते या मतदारसंघामध्ये जे आतापर्यंत त्यांनी केलेलं काम आहे आणि त्यातून मंत्री म्हणून केलेली जी ख्याती आहे त्याची परतफेड इकडचा मतदार हा निश्चितपणे केल्याशिवाय राहणार। शेवटचा प्रश्न, विधान परिषद निवडणुका आहेत 12 जुलैला, बिनविरोध होतील की तुम्ही कोर्टात जाणार आहात असं सांगितण्यात येतं? बघा, एक सुतवाच जो आहे यावरती आहे, तुम्हाला माहिती आहे का राज्यपालांकडे जे आम्ही 12 नावं दिली होती ती नावाची अजून यादी राज्यपालांनी मंजूर केली गेली नाही। नवीन सरकार आल्यानंतर ती नवीन नावं त्यांनी बदलण्याचं काम केलं। आमचं म्हणणं होतं की बा त्याचा निर्णय व्हायला पाहिजे होता, ते निर्णय झाला नाही आणि आता तुम्ही आमदारांच्या मतदारसंघातून किंवा आमदारांच्या माध्यमातून जसं गेल्या 20 जूनला याच दिवशी आमदारांच्या माध्यमातून आपण बघितलं असेल विधान परिषदला आम्ही सर्वजी मंडळी गेलो होतो आणि तशीच ही पुनरावृत्ती इकडे होते। आता ज्यांच्या विरुद्धच आक्षेप आहे, ज्यांच्या विरुद्धचं प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि मग जर उद्या न्यायालयाने निर्णय जर आमच्या बाजूला लागला आणि हे जर अपात्र झाले तर मग त्या निर्णय प्रक्रियेला किंवा मतदान प्रक्रियेला अधिकारच राहणार नाही। ही मूलभूत जी गोष्ट आहे ही काल पण आदरणीय पक्षप्रमुखांनी पण आपलं मार्गदर्शन करत असताना बोलून दाखवण्याचं काम केलेलं आहे। मला असं वाटते आदरणीय ॲडव्होकेट अनिल परब जी असतील, आदरणीय अनिल देसाई जी असतील, याच्यावरती अजून का प्रकाश टाकून योग्य ती भूमिका पक्षाची जाहीर करा। स्क्वेअरफीटचे जे उल्लंघन आहे ते झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये झाल्याचा जो आरोप आहे तो विशाल गगरांनी केलेला आहे आणि त्याबद्दल त्यांनी लेटर देखील झोपडपट्टी पुनर्वसनला दिलेलं आहे। तर बघता या पत्र त्यांनी जे पाठवलं, खरं तर पत्र वॉर करण्यापेक्षा प्रशासनाचे दोन बाजू आहेत, यातूनच त्यांच्यात जी कोऑर्डिनेशन आहे की हा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून या बाबतीतला त्यांनी जे अधिकची कारवाई जी करायला सांगली ती कारवाई ती व्हायला पाहिजे आणि दोन्ही विषय काय आहेत ते समजून घेऊन आगामी विधान परिषदमध्ये आम्ही तो विषय मांडण्याचा प्रयत्न करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।